श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोल्हापूर वासिनी ती जगदंबा तुझ्यावर निरंतर प्रसन्न आहे आणि मी सुद्धा. बाळा, तू जी काही संकल्प घेऊन पूजा वगैरे सर्व काही नीट आणि खूप काही प्रसन्न करणारे करत आहेस. तू केलेल्या पूजेमुळे देव प्रसन्न आहेत. बाळा, तुम्ही जेव्हाही काही इच्छा मागता त्यामागे ती तुमची केलेली कर्मही तुम्हाला साथ देतात. तुम्ही केलेल्या कर्मांमुळे तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद, तुम्हाला हवे असलेले चमत्कार, तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतात. देव म्हणतात, तू जर या क्षणाला हा संदेश ऐकत आहेस तर शेवटपर्यंत नक्की ऐक आणि संपूर्ण विश्वास ठेव. कारण आज रात्री जेव्हा तू विश्राम करशील त्या क्षणाला तुला माझा एक चमत्कार, एक अद्भुत असा अनुभव प्राप्त होईल. बाळा, मला तुला काही सांगायचे आहे ते मी तुला नक्कीच सांगेल. तुझा विश्वास ठेव आणि निरंतर ज्याप्रमाणे भक्तीत लीन आहेस आणि जे काही नामस्मरण करत आहेस ते आम्ही स्वीकार करतो आणि तुला आशीर्वादांनी परिपूर्ण करण्यासाठी येत आहोत. तुला माझे दर्शन होणार आहे. तुम्ही अनुभवांसाठी माझी प्रार्थना केली आहे तेव्हा बाळा, तुला माझे अनुभव देखील प्राप्त होतील. विश्वास ठेव. तुझे दिवस तू स्वतः बदलताना पाहणार आहेस. आता खूप काही असे शुभ परिवर्तन तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. तुझ्यासाठी देव आजपासून ते द्वार उघडणार आहेत ज्यात तुला ती समृद्धी, ते आनंद, ते सौख्य, ते ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे आणि निरंतर राहील. तुझे कुटुंब आणि तू केलेली सेवा देव मान्य करत आहेत. तेव्हा आता निश्चिंत आणि आनंदी होण्याची वेळ आली आहे. बाळा, तू जी काही पूजा संकल्पासहित केली आहेस आणि देवाकडे जे काही मागणे मागितले आहे ते तुला लवकरच पुढील काळात प्राप्त होतील. तुम्ही ज्या काही आशेने देवाकडे येत आहात तेव्हा देवही तुम्हाला निराशा देणार नाही. तुमची ती आस, तुमचे ते स्वप्न लवकरच पूर्ण करण्यात येईल. विश्वास ठेवा, धीर धरा, संयमाने पुढे जा. तुमच्या मार्गात तुम्हाला ते मिळणार आहे. एखादा चमत्कार तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे जीवन अगदी उच्च स्तरावर जाईल. बाळा, मागील काळात तू किती संघर्षांचा सामना केला आहेस आणि आज देखील खूप काही तुझ्या वाट्याला आहेत. पण उद्या मात्र घाबरू नकोस. कारण वेळ ही बदलते आणि परिवर्तन हे होते. तेव्हा निश्चिंत राहा. देव तुझ्यासाठी असे काही परिवर्तन घडवून आणू इच्छितात जे आज तू कल्पना देखील करणार नाही. अशा काही घटना तुझ्यासोबत घडायला लागतील. त्या घटना शुभ ठरतील तुझे जीवन परिवर्तन करण्यासाठी. तुम्ही काहीतरी ध्यास घेतला आहे. देवांपर्यंत तो ध्यास आला आहे. तुमच्या मनातले देवांनी ते हेरले आहे. तुम्हाला माहीत आहे की देव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. पण तिथपर्यंत संयम ठेवा. बाळा, ते सर्व काही घडणार आहे. ते सर्व काही होणार आहे. निश्चिंत रहा. आजही तुम्ही ज्या रूपात आमची सेवा केली आहे, आमची प्रतीक्षा करत आहात त्याच रूपात
आम्ही तुमच्या समोर तुम्हाला दर्शन द्यायला आलो आहोत, तेव्हा तुमचे जीवन सार्थकी होणार आहे. तुमच्या कल्पना आता सत्यात उतरणार आहे. तुम्ही जी काही कमतरता मागील काळात भोगली आहे ती तुम्हाला पुन्हा कधीही भोगावी लागणार नाही. तुमच्या त्या खूप काही कष्टांना आज रात्रीतून संपवण्यात येणार आहे. तेव्हा निश्चिंत व्हा, आराम करा, विश्रांती घ्या आणि उद्या तो चमत्कार तुम्हाला प्राप्त होईल. देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, तू ज्या काही कल्पना रंगवत आहेस ते तुझे स्वप्न पूर्ण करण्याचा मी तुला आशीर्वाद देत आहे. तुम्ही ते खूप काही ऐश्वर्य भोगू इच्छिता, ते तुम्हाला पुढील काळात प्राप्त होईल. तुम्हाला अशा काही संधी प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन खूप काही परिवर्तनाने उत्तर प्रगतीकडे वळेल. तुमच्याकडे त्या संधी दिल्या जातील. त्या तुमच्यासाठी एक चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतील. देवांचा निरंतर आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. घाबरू नका, मागे वळून पाहू नका, पुढे चालत राहा. तुमच्या कर्मात गती आणा. देव तुम्हाला ते देऊ इच्छितात, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणेही आवश्यक आहे. आज कोण तुझ्या विरोधात आहे हे पाहू नकोस, कारण ते सर्व काही विरोध आता काही काळातच संपुष्टात येतील. कारण तू आता उच्च स्तरावर कार्य करणार आहेस. तुझे नाव अलौकिक होणार आहे. तू एका दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे. तुम्ही केलेली सेवा देव मान्य करत आहेत. मनातली ती भीती, त्या चिंता, ते क्लेश आणि भय स्वामींच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत की जर तुझ्या मनात काही दुसऱ्यांबद्दल क्लेश असतील, काही वाईट विचार असतील, तर ते देखील माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा. तुझ्या विरोधात मी कुणालाही उभे राहू देणार नाही. तू ज्याप्रमाणे तुझी प्रगती करू इच्छितोस ते मार्ग मी तुझ्यासाठी मोकळे करीन. तुझ्या मार्गात कोणीही अडथळा तयार करणार नाही याची खात्री मी तुला देतो. तुझा मार्ग आता सरळ आणि सोपा करण्यात आला आहे. तेव्हा तूही कुणाचा विरोध करू नको, कुणाच्या कार्यात काही बाधा आणू नकोस. तर माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर राहणार आहे. बाळा, जेव्हा तुम्ही अपेक्षा स्वतःसाठी करता त्याचप्रमाणे इतरांना पाहणे सुरू करा. जर तुम्हाला त्या गोष्टींची आवश्यकता आहे तर इतरांनाही आहे. मी या जगात तुला असाच एकटा सोडणार नाही. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला मी कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही. जेव्हा तुला माझी गरज असते तेव्हा देखील आणि तुला माझी गरज नसते तेव्हा देखील बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहून तुझी सुरक्षा करत आहे. तेव्हा आता काळजी करत असशील तर ती थांबव. देव म्हणतात तुला खूप काही प्रश्न पडले आहेत, पण त्या प्रश्नाचे आजच उत्तर मिळेल असे काही नाही. पण जेव्हा भविष्यात त्याची आवश्यकता आम्हाला वाटेल तेव्हा त्याचे उत्तर आम्ही तुला देऊ आणि तू ते समाधान प्राप्त करून निश्चिंत राहशील. बाळा, जर योग्य वेळ आली तर ते कार्य थांबणार नाही, कारण प्रत्येक कार्याची योग्य वेळ असते. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहेत त्यांच्यावर भगवंताचा आशीर्वाद निरंतर आहे. स्वामींचा आशीर्वाद निरंतर आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर त्यांच्या घरावर आणि कुटुंबावर आहे. त्यांना पुढील काळात कोणतीही कमतरता भासणार नाही असे देव वचन देतात. देव म्हणतात तू माझ्या वचनावर विश्वास ठेव.
तुला पुढील काळात कुठलीही कमतरता भासणार नाही. मी तुझ्या प्रत्येक कार्यात तुला काहीतरी मदत देईल आणि ते सहकार्य देईल, ज्यामुळे तू तुझ्या मार्गावर पुढे जाण्यास मोकळा होशील आणि तुझे ध्येय तू प्राप्त करशील. बाळा, त्या अडचणींना मी माझ्या आशीर्वादाने दूर करेल. तुझ्या येणाऱ्या कार्यातले विघ्न मी दूर करेल. विश्वास ठेव. श्रद्धेने तू माझ्यापर्यंत आला आहेस, तेव्हा मी तुला भरभरून देत आहे. ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज असावे, अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, या काळात तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुम्ही हार मानू नका. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे आणि विजय तुमचाच निश्चित आहे. तेव्हा मागे वळून पाहू नका, पुढे पाऊल टाकत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला त्या अंधारातून मी बाहेर काढणार आणि तुम्हाला त्या प्रकाशमय जीवनात प्रवेश मिळवून देणार, यावर खात्री ठेवा. देव म्हणतात, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत आहे. बाळा, जो आमची अनन्य भावाने भक्ती करतो, अनन्य श्रद्धेने भक्ती करतो, त्याचा योगक्षेम आम्ही स्वतः चालवतो. देव म्हणतात, तू जर यावेळेस विश्वासाने परिपूर्ण झाला असशील तर नामघोष करायला विसरू नको, कारण या नामामुळेच तू आमची प्राप्ती केली आहेस. नामातच सर्व काही आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्ही आमच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त करता आणि स्वतःला स्पष्ट करता. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे. तुम्ही माझ्यापुढे ते प्रश्न मांडा. मी त्याचे उत्तर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला प्रदान करेल. बाळा, तुम्हाला विशेष संदेश देण्याची ही योजना आहे की तुमच्यासाठी ते आशीर्वाद येत आहेत, ज्यात तुमचे कुटुंब आणि तुम्ही सुख, संपन्नता आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहात. या महिन्यात तुमच्यासाठी ते अभूतपूर्व असे आशीर्वाद आणि आनंद येत आहेत, जे तुम्ही स्वीकार करावे अशी देवाची आज्ञा आहे. या महिन्यात तुमच्यासाठी ते आर्थिक चमत्कार होणार आहे. या महिन्यात तुमच्यासाठी ते सर्व काही एका अद्भुत चमत्काराद्वारे देव तुम्हाला देऊ इच्छितात, कारण तुम्ही केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेले देवाचे ध्यान आणि तुम्ही केलेले कर्म, यासाठी देवाने त्या चमत्कारासाठी तुमची निवड केली आहे. ते योग्य वेळेत तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही आता विश्रांती आणि तो आनंद प्राप्त करणार आहात. देवाने तुमच्यासाठी खूप काही योजना निर्माण केल्या आहेत, ज्या एक एक करून तुमच्यापर्यंत येणार आहे. तेव्हा निश्चिंत व्हा, चिंता सोडा, चिंतन करणे सुरू ठेवा. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही स्वतःवरही विश्वास ठेवता त्या क्षणाला तुम्ही जे काही जिंकायचा प्रयत्न करत असता ते तुम्ही जिंकू शकता. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी देव कार्य करत आहे. तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या मार्गात येत आहे. कधीही बाळा कुणाचा द्वेष करू नको, कुणाची बरोबरी करू नको. तुझ्यासाठी मी असे दैवी आशीर्वाद देऊ इच्छितो जे कुणालाही प्राप्त नाहीत. बाळा, तुझे जीवन एक अद्भुत स्तरावर मी नेऊ इच्छितो. तू ज्याप्रमाणे पुढे जात आहेस तेव्हा मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि निरंतर राहील. इथे प्रत्येकाचे कर्म आणि प्रत्येकाचे भोग वेगळे आहेत, तेव्हा प्रत्येकासाठी आशीर्वादही वेगळा आहे. तेव्हा तू निश्चिंत राहा, तुझे कल्याणच
होणार आहे. मी माझा आशीर्वाद आणि आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छितो, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला त्याही ठिकाणी अंधारात आणि नकारात्मक ऊर्जेकडे जाऊ देणार नाही. तेव्हाही माझा हात देऊन मी तुला वर काढील आणि तुझ्यासाठी ते चमत्कार घडवील. विश्वास ठेव. मागील काळात जेव्हा तुम्ही खूप काही संघर्ष पाहिला आहे, तेव्हा आता भीती बाळगणे थांबवा, चिंता करणे थांबवा. तो मागील काळ पुन्हा कधीही तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार नाही. मी त्याला तिथेच नष्ट केले आहे. आता तुम्ही खूप काही आनंदी आणि उत्साही राहणार आहात. तुम्ही खूप काही प्रयत्न करून इथवर आला आहात. आता चिंता करणे सोडा, प्रयत्नांना वाढवा आणि आमचा आशीर्वाद तर निरंतर तुमच्या सोबतच आहे. देव म्हणतात, जर तू नकारात्मक ऊर्जांकडे वळशील तर मी तुला तिथून हात धरून वापस आणेल. माझ्यात ती शक्ती आहे. जे तुला आज अशक्य वाटत आहे ते मी तुझ्यासाठी शक्य करणार आहे. विश्वास ठेव. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर पुन्हा तुम्ही विश्वास करणार. देव तुमच्यापर्यंत आज येऊन तुम्हाला हा संदेश देत आहे. हा दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामघोष करायला विसरू नका. देवांची आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे, ती स्वीकार करा. देव तुमच्यापर्यंत आले आहेत. देवाने तुमची निवड या संदेशासाठी केली आहे. या महिन्यात तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्याचे तुम्हाला फळ तिपटीने प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, निश्चिंत राहा बाळा, तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे. तुझे आशीर्वाद मी तिप्पट करून देत आहे. तुमच्यासाठी तुम्ही केलेल्या कर्मांची फळे आता तुम्हाला तिप्पट स्वरूपात प्राप्त होतील. हा महिना तुझ्यासाठी खूप काही भाग्याचा आला आहे. तुझे भाग्योदय होण्याची वेळ आहे. तेव्हा निश्चिंत हो. तुम्ही आजपर्यंत ज्या कमतरतेचा सामना केला आहे, मात्र आता इथून पुढे तो तुम्हाला करावा लागणार नाही. देव म्हणतात, बाळा, कुठल्याही कर्माचा कंटाळा करू नकोस, कारण या कर्मांमुळेच तुमच्या जीवनाला ती गती प्राप्त होते. तेव्हा कर्मरत राहा आणि तुमच्याकडे ते चमत्कार येताना अनुभव करा. देव तुमच्यासाठी ते दिव्य आशीर्वाद देऊ इच्छितात, ज्यात तुम्ही मागितलेले सर्व काही तुमच्याकडे येत आहे. ही संध्याकाळ तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. तुमचे ते नाते, तुमचे ते प्रेम आता घट्ट होणार आहे. तुमच्यात ते सुसंवाद निर्माण होणार आहेत, ज्याची तुम्ही आजपर्यंत खूप वाट पाहिली आहे. तुमच्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद येणार आहे. तुम्हाला ते खूप काही भेटवस्तू प्राप्त होणार आहे. ज्यांच्या मनात ती इच्छा आहे त्यांना ते प्राप्त होणार आहे. त्या भेटवस्तूत तुम्हाला तुमची प्रिय वस्तू सुद्धा प्राप्त होणार आहे. निश्चिंत राहा. देवाचे स्मरण करत राहा. या मंगलकारी दिनी तुमच्यासाठी देव अद्भुत काहीतरी पाठवू इच्छितात. ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत. देव तुम्हाला ते आरोग्य देऊ इच्छितात. ज्यांना ती कमतरता होती, त्यांच्या शरीरात ती व्याधी होती, त्यातून ते मुक्त होताना स्वतःला पाहतील. त्या चिंतेतून निघताना पाहतील. देवांचा दिव्य आशीर्वाद आणि संदेश तुम्ही ऐकत आहात. तेव्हा देवांवर आणि माता लक्ष्मीची कृपा निरंतर तुम्ही प्राप्त कराल. जर तुम्ही विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐकलात
तर कोणीही तुमच्यापर्यंत येणारे आशीर्वाद रोखू शकत नाही. ते चमत्कार रोखू शकत नाही. कुणातही ती ताकद नाही की देवांचे आशीर्वाद तुमच्यापासून कोणी वंचित ठेवेल. तेव्हा तुम्ही निरंतर देवाचे स्मरण करावे, देवाच्या आज्ञेत वागावे, देवांच्या वचनांवर विश्वास ठेवावा. देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि तुमच्यावर प्रेमाचा, आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत. तो तुम्ही आनंदाने स्वीकार करावा. देव म्हणतात, बाळा, कधी काही कठीण प्रसंगांना घाबरून जाऊ नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे. तेव्हा निरंतर पुढे चालत राहा. जर तू मनाशी ठाम विश्वास ठेवशील तर या क्षणाला देखील मी तुझ्या पाठीशी उभा दिसेल. देव म्हणतात, तू जर माझ्यावर विश्वास करत असशील तर घाबरणे सोड, चिंता करणे थांबव आणि देवाचे ध्यान कर. तू जेव्हा चिंतन करशील तेव्हा माझा अलौकिक आणि दिव्य आशीर्वाद प्राप्त करशील. तुझ्या मनात जे काही चांगल्या करण्याचे आहे ते नक्कीच कर. मी तुला आशीर्वाद देत आहे. ते नक्कीच होणार आहे. ते नक्कीच घडणार आहे. तुम्ही जो काही चांगला विचार करत आहात त्यावर कार्य करा, कारण त्यासाठी मी तुला मोठे यश देऊ इच्छितो. तू नामांकित होशील. तू प्रसिद्धीस येशील. बाळा, तुझे दिव्य आणि तुझे अलौकिक वाढणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा आणि पुढे कार्य सुरू ठेव. कार्यांना थांबवू नकोस. गती येऊ दे. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. तुम्ही मागितलेली ती प्रसिद्धी लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही केलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत. देव कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्ही केलेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला देत आहेत आणि ते होकारार्थी आहे. तेव्हा निश्चिंत असावे. मागील काळात तुम्ही काही चिंतेत होता. त्या चिंतेतूनही मीच तुम्हाला बाहेर काढले आहे. तेव्हा मनाला निशंक ठेवा आणि पुढे वाटचाल करा. देव तुम्हाला देवांच्या पाऊलखुणा दाखवतील. त्यावर तुम्ही चालावे आणि तुमचे ध्येय प्राप्त करावे. देव म्हणतात, जर बाळा मी तुझ्या सोबत आहे तर घाबरण्याचे कारण नाही. देवांच्या वचनांवर विश्वास ठेवा आणि जो निरंतर देवाच्या वचनावर विश्वास ठेवून पुढे जातो तो जीवनाची ती शर्यत जिंकतोच. कधी कधी तुम्हाला काही त्रास देखील होतो, पण त्या त्रासातून तुम्हाला काही शिकून पुढे जायचे असते. देव तुम्हाला आज खूप काही केलेल्या गोष्टींसाठी माफी देत आहेत आणि पुढे जायला सांगत आहेत. ते तुम्ही स्वीकार करावे आणि देवाचा चमत्कार पाहावा. देव तुमच्याकडे आत्ता या क्षणाला पाहत आहेत. तुमची मागितलेली इच्छा देवाला सांगा आणि विनंती करा की देवा, ती माझी इच्छा पूर्ण करा. तेव्हा देव तुमच्यासाठी ते सुद्धा करायला इथे उपस्थित आहेत. तुम्ही ते मागावे आणि देवाने तुम्हाला द्यावे, हीच स्वामीचरणी प्रार्थना. या मंगलकारी दिनी तुमच्या मनातली इच्छा स्वामी पुढे मांडा. स्वामी माऊली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर निरंतर राहावा. तुम्हाला ते ऐश्वर्य, ते आनंद, ते सुख, समाधान आणि ती प्रगती प्राप्त व्हावी, हीच आई लक्ष्मीच्या चरणी आणि स्वामी माऊलीच्या चरणी प्रार्थना. जो स्वामींचा प्रिय भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. कमेंटमध्ये सुद्धा
श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या मनोकामना आणि तुमच्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुमचे ते अडलेले कार्य लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.